नमस्कार. डॉल्फिन हेल्प डेस्कमध्ये आपले स्वागत आहे. मी तुम्हाला हेल्प डेस्कचा वापर कसा करायचा ते सांगणार आहे. सर्वप्रथम तुमचा मेल बॉक्स चेक करा. त्यात लॉग इन बद्दलची सर्व माहिती असते. त्यानंतर संकेतस्थळावर क्लिक करा. अशा प्रकारे हेल्प डेस्कचा लॉग इन पेज दिसून येईल. या हेल्प डेस्क सिस्टममध्ये ग्राहकांचे प्रॉब्लेम डॉल्फिन इनिसिसच्या सपोर्टद्वारे सोडवण्यात येतील. सिस्टममध्ये आज जाण्यासाठी डॉल्फिनद्वारे देण्यात आलेला युजर नेम पासवर्ड भरून लॉग इन वर क्लिक करा. लॉग इन केल्यावर हे दृश्य दिसेल. यामध्ये तिकीट होम, क्रिएट तिकीट, व्ह्यू ऑल तिकीट, अकाउंट इन्फॉर्मेशन, चेंज पासवर्ड या सेवा उपलब्ध आहे. तिकीट होम यामध्ये तुम्हाला सर्व ओपन अँड इन प्रोसेस तिकीट पाहता येतील. क्रिएट तिकीट यामध्ये नवीन तिकीट तयार करता येतील. व्ह्यू ऑल तिकीट तुमच्याद्वारे तयार केलेल्या सर्व तिकीट येथे पाहता येतील. अकाउंट इन्फॉर्मेशन तुमच्या अकाउंटशी निगडीत असलेली सर्व माहिती येथे दिसून येईल. चेंज पासवर्ड तुमचा पासवर्ड चेंज करण्यासाठी येथे माहिती आहे. आता आपण तिकीट कसे तयार होते ते पाहू. क्रिएट तिकीट वर क्लिक करा. तुमच्या तिकिटाचे नाव जसे कोणत्या डिपार्टमेंटला सेंड करायचे आहे त्याचे नाव निवडा. क्लायंट नाव म्हणजेच तुमच्या कंपनीचे नाव. अटॅचमेंट म्हणजे तुमच्या प्रॉब्लेमचा जेपीजी फॉर्मॅट. जर तुम्ही तुमच्या प्रॉब्लेमची जेपीजी फाईल क्रिएट केली असेल तर ब्राउझरवर क्लिक करा. ती फाईल सिलेक्ट करून ओपन वर क्लिक करा. त्यानंतर तुमचा प्रॉब्लेम काय आहे ते टाईप करून सेंड वर क्लिक करा. आता तुम्हाला तिकीट होम पेज दिसून येईल. ओपन वर क्लिक केल्यावर तुम्ही तिकीट इन्फॉर्मेशन पाहू शकता. या स्क्रीनवर तुम्हाला तिकीटची सर्व हिस्ट्री तसेच त्याबरोबर तुम्ही रिप्लाय ही सेंड करू शकता. रिप्लाय सेंड करण्यासाठी तिकीटचे नाव, कोणत्या डिपार्टमेंटला सेंड करायचं आहे त्यांचे नाव, अटॅचमेंट असेल तर अटॅचमेंट व मेसेज टाईप करून अपडेट वर क्लिक करा. जर तुम्हाला डॉल्फिनद्वारे पाठवण्यात आलेल्या फाईल किंवा तुमच्या माहितीसाठी तुम्ही पाठवलेल्या रिप्लायची फाईल डाउनलोड करायची असेल तर लिंक वर क्लिक करा. सेव्ह फाईल, ओके वर क्लिक करा. आता तुम्ही त्या फाईलचे नवीन नाव देऊन सेव्ह वर क्लिक करा. या प्रकारे तुमची फाईल डाउनलोड करू शकता. तसेच बॅक वर क्लिक केल्याने तुम्ही होम पेज वर परतू शकता. तुमचा एरर जर सॉल्व्ह झाला असेल तर तुम्ही तिकीट बंद करू शकता. तिकीट बंद करणं याचा अर्थ असा की सपोर्ट टीम द्वारे तुमचा एरर सॉल्व्ह झालेला आहे. तिकीट बंद करण्यासाठी चेकबॉक्स वर क्लिक करा व मार्क ॲज क्लोज वर क्लिक करा. अशा प्रकारे तिकीट पूर्णपणे क्लोज होते. व्ह्यू ऑल तिकीट्समुळे तुमच्याद्वारे तयार केलेल्या सर्व तिकिटी तुम्ही पाहू शकता. ओपन बटन वर क्लिक केल्याने त्या तिकीट संबंधी तुम्ही माहिती पाहू शकता. येथे तुम्ही निवडलेल्या तिकिटाची संपूर्ण माहिती पाहू शकता. अकाउंट इन्फॉर्मेशन तुमच्या अकाउंटशी निगडीत असलेली सर्व माहिती येथे दिसून येते. जर तुम्हाला तुमची माहिती अपडेट करायची असेल तर माहिती चेंज करून अपडेट वर क्लिक करा. चेंज पासवर्ड मध्ये तुम्ही तुमचा पासवर्ड बदलू शकता. नवीन पासवर्ड तयार करण्यासाठी नवीन पासवर्ड तसेच कन्फर्म पासवर्ड व अपडेट वर क्लिक करा. नवीन पासवर्ड व कन्फर्म पासवर्ड दोन्हीही सारखे असले पाहिजे. सॉफ्टवेअरच्या पूर्ण बाहेर येण्यासाठी लॉग आउट वर क्लिक करा. जर तुम्ही आपला पासवर्ड विसरलात असाल तर फॉरगेट पासवर्ड वर क्लिक करा. येथे तुम्ही आपला नवीन पासवर्ड बनवू शकता. प्रोव्हाइडेड अकाउंट आयडी मध्ये डॉल्फिन इनिसिस द्वारे तुम्हाला देण्यात आलेला आयडी लिहा. तुमचा वैध ईमेल ॲड्रेस लिहा व व्हेरीफाय वर क्लिक करा. व्हेरीफाय वर क्लिक केल्यावर तुम्हाला एक मेसेज दिसून येईल. याद्वारे तुम्ही सहजपणे तुमचा नवीन पासवर्ड तयार करू शकता. अशा प्रकारे तुम्ही तुमचे प्रॉब्लेम हेल्प डेस्क द्वारे पाठवू शकता.